नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर नाश्त्यामध्ये अगर तुम्ही काही वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, मग विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे, जो एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप पोहे घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचं आहे. तर मी ते पोह्यामधील सगळे पाणी काढून टाकलेले आहे. त्यानंतर हे पोहे आपल्याला आता 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे पोहे आता व्यवस्थित भिजले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर मी इथे एक किसलेला बटाटा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे उकडून स्मॅश केलेला बटाटा पण वापरू शकता. तर हा बटाटा आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहेत. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडेसे हातामध्ये घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने या मुठ्या बनवायच्या आहेत. तर तुम्ही दुसऱ्या आपल्या पद्धतीने कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर अशा पद्धतीने या मुठ्या बनवून आपल्याला या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि ह्या व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता ही रेसिपी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही यांना फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर आता इथे हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.